बाहेर विकत मिळते सेम त्याच चवीची घट्ट आणि मलाईदार लस्सी घरच्या घरी कशी करायची ते बघूया। पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला एका बाउलमध्ये 1 वाटी दही घ्यायचे। आता हे दही आंबट घ्यायचं नाही, एकदम असं फ्रेश असं दही घ्यायचं। आता त्यानंतर यामध्ये साधारण 1.5 वाटी दूध घालून घ्यायचं, म्हणजे 1 वाटी दह्यासाठी 1.5 वाटी दूध घालून घ्यायचं आणि त्यानंतर पाऊण वाटी पिठी साखर घालून घ्यायची। आता ही पिठी साखर आपण बारीक करत असताना यामध्ये 2 वेलची देखील घातलेल्या होत्या आणि त्यानंतर यामध्ये बर्फाचे एक 4 ते 5 तुकडे घालून घ्यायचे आणि आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता हे कंटिन्यू हलवत देखील राहायचं नाही, एक थोडंसं याला मिनिटभर फक्त मोठंच मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून या दह्यातील कण दाताखाली यायला पाहिजेत। त्यामुळे याला एकसारखं असं एकजीव करून घ्यायचं नाही, असं मोठंच थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं। आता याच्यावर जी आपण मलई घालणार आहोत ती मलई करून घेऊया। यासाठी मी आपली दुधावरची साय 1-2 चमचा साय घेतलेली आहे दुधावरची आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा दही घालून घ्यायचं, म्हणजे 2 चमचा दुधावरची साय घेतली तर 1 चमचा यामध्ये दही घालून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स देखील करत असताना आपण पूर्ण याला एकजीव करून घ्यायचं नाही, असंच याला मोठंच थोडंसं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपली ही लस्सी तयार झालेली आहे। आता ही लस्सी आपण एका ग्लासमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जी मलई तयार केली ती वरून यामध्ये मलई घालून घ्यायची आणि याची चव अगदी बाहेर विकत मिळते सेम तशी ही लस्सी लागते आणि अशा पद्धतीने तुम्ही लस्सी नक्की करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।